हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. क्वेश्चन 2 काय दिला आहे पहा आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 3a + 5b = 26 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे a + 5b = 22. पहा एक्झाम्पल सॉल्व करू आपण. प्रथम आपण दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 3a + 5b = 26. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. a + 5b = 22. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन्स लिहिताना काय करायचं आपल्याला. a च्या खाली a, b च्या खाली b आणि कॉन्स्टंट टर्मच्या खाली कॉन्स्टंट टर्म लिहून घ्यायची आहे. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला. कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स आपल्याला इक्वल करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोएफिशियंट इक्वल करण्याची गरज नाही. b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय आहेत, इक्वल आहेत. आता या 2 व्हेरिएबल्सची साइन आपल्याला काय करायची आहे, चेक करायची आहे. आता या दोन्ही व्हेरिएबलचं साइन काय आहे, प्लस प्लस, म्हणजे साइन काय आहे, सेम. आणि जर साइन सेम असतील तर आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन करायचे आहे. आणि जर साइन डिफरंट असतील, एका ठिकाणी प्लस असेल एका ठिकाणी मायनस असेल तर काय करायची, ॲडिशन करायची. आता या ठिकाणी या दोन्ही व्हेरिएबल्सची साइन सेम आहेत, म्हणजेच या दोन्ही इक्वेशन्सची काय करू आपण, सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. आता या दोन्ही इक्वेशन्सचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. आता सबट्रॅक्शन करताना जे खाली इक्वेशन असणार आहे त्याची साइन्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. या ठिकाणी a चं साइन काय आहे, प्लस आहे, हे काय होईल, मायनस. या ठिकाणी काय नाही, म्हणजे साइन काय आहे, प्लस आहे, ते काय होईल, मायनस. या ठिकाणी 5b चं साइन प्लस आहे, ते मायनस होईल. 22 चं साइन प्लस आहे, ते मायनस होईल. आता 3a - a किती येईल, 2a. या ठिकाणी प्लस 5b मायनस 5b काय होईल, कॅन्सल होईल, इलिमिनेट होईल. = आता 26 - 22 किती येईल पहा. 6 - 2 4, 2 - 2 0. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, 26 - 22 4 येईल. देअरफॉर 2a = 4. आता हा जो 2 आहे हा 2 आपण या साईडला घेऊ. 2a ला काय आहे, मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर a = 4/2. भाग घालू आपण. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. देअरफॉर a = 2. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळाली, 2 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण या दोन्ही इक्वेशनपैकी एका इक्वेशनमध्ये पुट करू, म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. आपण सेकंड इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू 2 पुट करू. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. a + 5b = 22. या ठिकाणी लिहू आपण. पुट a = 2 इन इक्वेशन 2. वी गेट इक्वेशन 2 मध्ये आपण a ची व्हॅल्यू 2 पुट करू. या ठिकाणी इक्वेशन 2 लिहून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू 2 पुट करू. a च्या ठिकाणी आपण 2 पुट करू. 2 + 5b = 22. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2 चं साइन काय नाही, म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. 5b = 22 - 2. 2 या बाजूला आल्यानंतर काय झाला, मायनस झाला. 5b = 22 - 2 किती येईल, 20. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 5 हा b ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर b = 20/5. भाग घालू आपण. 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. देअरफॉर b = b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4. 4/1 म्हणजेच 4. सोल्युशन लिहू आपण. a, b = a ची व्हॅल्यू काय मिळाली, 2, b ची व्हॅल्यू काय मिळाली, 4 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.